Hello, dear students. Today we will start section first. Section पहिला सुरू करू आज पहिला सेक्शन आहे section 1. Every lesson poems begins with new opportunity. प्रत्येक एखादी कविता एखादी पोएम अभ्यासाचं म्हणलं किंवा एखाद्या रायटर बद्दलची माहिती म्हणलं एक खूप चांगली संधी आहे जेणेकरून आपण त्यांच्याबद्दलची माहिती वाचन करतो, त्यांच्याबद्दलची ऑटोबायोग्राफी माहिती करून घेतो, तिथलं सिच्युएशन, त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांची समरी. वी गॉट द अपॉर्च्युनिटी टू रीड इट. आपल्याला संधी मिळते रीड करण्यासाठी. तुम्ही सुद्धा आता माझ्याकडे PDF आहे, तुम्ही पुस्तक ओपन करा आणि पुस्तक ओपन केल्यानंतर सेक्शन 1 जे आहे 1.1 अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे 1.1 अँड हा आर्टिकल आहे. आता काही गोष्टी जे ग्रामरच्या काही गोष्टी असतील रीडिंग करतानाच काही गोष्टी हायलाईट करायच्या. अँड आर्टिकल आहे अँड द कसं काय वापरायचं, कुठे वापरायचं हे थोडंसं लँग्वेज स्टडीमध्ये आपण बघू. अँड ॲस्ट्रोलॉजर बघा, ॲस्ट्रोलॉजर ॲस्ट्रोलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र. त्याला मी ER लावलं. ॲस्ट्रोलॉजी ॲस्ट्रोलॉजी द स्टडी ऑफ स्टार्स प्लॅनेट्स. ॲस्ट्रोलॉजी त्याचं ॲस्ट्रोलॉजीपासून ॲस्ट्रोलॉजर्स झालं. आणि ह्याला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? सांगा बरं. हे काय आहे? अपॉस्ट्रॉफी आहे. हे अपॉस्ट्रॉफी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. दिलेली अपॉस्ट्रॉफी कन्स्ट्रक्टेड म्हणून काम करत आहे का पॉझेसिव्ह काम करत आहे? कन्स्ट्रक्शन आणि पजेशन हे दोन पद्धतीचे कन्स्ट्रक्शनचे काम असतात. अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे एका ज्योतिषशास्त्राचा दिवस असा लेसन आहे. ॲस्ट्रोनॉमी 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 ॲस्ट्रोलॉजी. ॲस्ट्रोनॉमी मीन्स खगोलशास्त्र, जिथे की खगोलाचा अभ्यास केला जातो त्याला खगोलशास्त्र. असे काही शब्द आहेत ते थोडंसं गप्पा गोष्टी करून रीड करून समजून. मी पहिलेच सांगितले एव्हरी लेसन बिगिन्स विथ न्यू ऑपॉर्च्युनिटी. प्रत्येक लेसन पोएम आपल्याला सुवर्ण संधी भेटते. अँड डेफिनेटली यू मस्ट स्पीक इट. द रूल इज ओनली वन. रूल एकच आहे, जस्ट टॉक अँड गेट्स स्टार्टेड टू स्पीक इन इंग्लिश. तुम्ही इंग्लिशमध्ये बोला. ट्राय टू स्पीक, डिस्क्राईब. If you have the small incident in your life, try to tell in English. सर्वात पहिली जी अगोदर स्टेप आहे तुमची सुधारण्याची ती आहे डिस्क्राईब युअर सेल्फ, डिस्क्राईब द पिक्चर्स, डिस्क्राईब, लुक ॲट इन युअर व्हिसिनिटी. तुमच्या व्हिसिनिटीमध्ये बघा आणि डिस्क्राईब करा. आईस ब्रेकर्स. आता आईस ब्रेकर हा शब्द नवीन आहे तुमच्यासाठी, म्हणजे हलकीची सुरुवात चिटचाट सारखं. ब्रेकर्स प्रेस जरी म्हणला तरी चालेल. म्हणजे 10th स्टँडर्डला म्हणजे लहान मुलांच्या पुस्तकामध्ये चिटचाट हा प्रश्न असतो. तसंच आईस ब्रेकर्स म्हणजे वॉर्मिंग अप. वॉर्मिंग अप पुस्तकामध्ये तुम्ही बघा, पुस्तक जवळ ठेवलात की लवकर जास्त समजतं. कारण का आपल्याकडे स्क्रीनिंगसाठी काय सेंटेन्सेस नाही आहेत किंवा प्रत्येक सेंटेन्स मी लिहून देईन असं होत नाही. तर त्यासाठी बुक्स कंपल्सरी ठेवा. माझा व्हिडिओ पाहत असताना डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. डिस्कस विथ युअर पार्टनर. डिस्कस करायच्या तुमच्या पार्टनरसोबत. तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घरी गेलात आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? स्कूलमध्ये क्लासमेट्स असतील,
बॅचमेट्स असतील तुम्हाला डिस्कस करायचे आहे अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. बघा तिथे 3 कॉलम केलेले आहेत. युअर स्ट्रेंथ्स काय, जसे माझी स्ट्रेंथ आहे टीचिंग. तुमची स्ट्रेंथ काय आहे? कुणाची पेंटिंग असू शकते, कुणाची कन्व्हिन्सिंग पीपल असू शकते, डान्सिंग असते, अंडरस्टँडिंग, जे काही स्किल्स आहेत त्या तुमच्या स्किल्स तुम्ही नोट डाऊन. तुमची स्ट्रेंथ काय आहे? प्लेइंग क्रिकेट, वॉट एव्हर दॅट. वाय डू यू फील सो, कसं वाटतं तुम्हाला? कॅन व्हिज्युअलायझिंग, एक्सप्रेस, की तुमचं मत असं हे करावं. कधी कधी तुम्ही एखादा थॉट्स तुम्हाला आवडतो, जसं की अनएक्सपेक्टेड पीपल कम इन युअर लाईफ, असे काही मन्स असतात, डायलॉग्स असतात, ते तुम्ही कसं फील करता? युअर ड्रीम अँड करिअर, तुमचं ड्रीम काय आहे, तुमचं करिअर काय आहे, कशा पद्धतीनं तुम्ही ड्रीम करता, करिअर करता, हे पण. समजा जर तुम्हाला इथे दिलेलं आहे कमर्शियल आर्टिस्ट, कार्टुनिस्ट, द टीचर, जे काही तुमचं प्रोफेशन आहे त्या प्रोफेशनलमध्ये तुम्ही एज्युकेशन प्रोफेशनमध्ये करत असाल तर एज्युकेशन, स्पोर्ट्समध्ये करत असाल स्पोर्ट्समध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये करत असाल कमर्शियलमध्ये बँकिंगमध्ये, त्या पद्धतीने. आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही डिस्कस करा विथ युअर पार्टनर. युअर स्ट्रेंथ काय आहे, व्हाय डू यू फील सो, हा प्रश्न विचारा. आणि त्यानंतर युअर ड्रीम अँड करिअर, तुमचं ड्रीम काय आहे, तुमचं करिअर काय आहे, हे सुद्धा तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करा. बघा इंग्लिशमध्ये बोलून तुम्ही त्यांना. द सीन इन द लोकल मार्केट ऑफ द विलेज, इमॅजिन का तुमच्या गावामध्ये एखादं लोकल मार्केट आहे. हां, सम आर सेलर्स ऑफ द व्हेजिटेबल्स सिटिंग अलॉंग द रोड साईड, रस्त्याच्या बाजूनं बसलेले आहेत. औरासारख्या ठिकाणी बघा, निलंगा, बाकी शहरी भागामध्ये सुद्धा बघू शकता, तुमच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं सेलर्स बसलेले असतात. जस्ट इमॅजिन इट. टाउन सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह वाटतं आपल्याला. पीपल विथ द डिफरंट ऑक्युपेशन्स, म्हणजे व्यवसाय. ऑक्युपेशन म्हणजे काय? व्यवसाय, धंदा, उद्योग. धंदा. सेल देअर वेअर्स, ते त्यांचं माल विकतात, वस्तू विकतात. वेअर्स म्हणजे काय? डब्ल्यू. असे नवीन नवीन शब्द तुम्ही हायलाईट करायचं. वेअर्स म्हणजे वस्तू विकतात. डिस्कस विथ युअर पार्टनर, तुम्ही एका पार्टनरला पकडायचं, एखाद्या मित्राला पकडायचं आणि द व्हरायटी ऑफ द ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. लोकल मार्केटमध्ये काय काय व्हरायटीज असते बघा बरं. एक मी सांगतो. फर्स्ट, सेलिंग व्हेजिटेबल्स. जस्ट इमॅजिन इट, क्लोज युअर आईज, देर इज अ ग्लोसरी शॉप अँड द शॉपकीपर इज सेलिंग ग्लोसरी. सो सेलिंग डिफरंट काइंड्स ऑफ व्हेजिटेबल्स. तुम्ही एखादं फ्लावर्सचं शॉप पाहिलेलं असेल, फुलांचं, तो विकते. सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्लोसरीज. जर तुम्ही मार्केटमध्ये बघितलात, एखादं जनरल स्टोर असेल, सेलिंग गारमेंट्स, सेलिंग इमिटेशन्स, ज्वेलरी अँड ॲक्सेसरीज. अजून काय सांगू शकता? सेलिंग आईस्क्रीम्स ऑन द बिलॉंग द राईट रोड, रस्त्याच्या बाजूनं गाडी लावून थांबतात. स्टॉल, जसं आपल्या निलंग्यामध्ये सेलिंग निलंगा राईस, सेलिंग स्नॅक्स, द फास्ट फूड, यू कॅन कॉल अ फास्ट फूड.
या पद्धतीचं तुम्ही तुमच्या मित्रांसोबत डिस्कशन करा, ह्या ॲक्टिव्हिटीचं ऑब्झर्वेशन करा आणि तुम्ही डिस्कस करा. तिसरा क्वेश्चन बघा. इन अ विलेज, टाउन, सिटी. विलेजमध्ये, टाउनमध्ये, सिटीमध्ये इट्स क्वाईट अ कॉमन साईट. खूप कॉमन गोष्टी येतात. कुठल्या? टू सी ॲन ॲस्ट्रोलॉजर. तुम्ही नक्कीच आपला मेन पॉईंटवरती पाहिलेला आहे. ॲस्ट्रोलॉजर्स पाहिलेलं असेल, सिटीमध्ये पाहिलेलं असेल, गावामध्ये पण पाहिलेलं असेल. ॲस्ट्रोलॉजर सिटिंग बाय द रोड साईड विथ हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. बघा बरं, इमॅजिन करा, कधी पाहिले ना ज्योतिष पाहिलेलं असतं रस्त्याच्या साईडला विथ पॅरोट्स, पोपट वगैरे घेऊन बसलेला असतो. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड. त्याच्या व्यवसायासाठी, ट्रेड मीन्स व्यवसाय, आणि रिक्रुटमेंट्स म्हणजे काय? लागणारं साहित्य. काय काय घेऊन बसलेला असतो बरोबर. ऑरेंज कलरचा एक कापड असतो, क्लोथ्स असते भगव्या कलरचं. जर तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं, पूर्ण प्लॅनेट असलेला एक डायग्राम असतो. त्या डायग्राममध्ये लॉयन, मार्क्स, अर्थ अशा पद्धतीचं प्लॅनेटचं एक हे असतं, पेपर असतो, आणि तो बसतो असं समोर. मग तिथे दिलेल्या पॅरोट्स, कार्ड्स, चार्ट्स पण असतात, मिक्सचर्स या पद्धतीचे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं टर्बन, बियर, धोती, हे खूप कॉमन गोष्टी आहेत. ॲसियंट पाम लिव्ज विथ प्रिडिक्शन्स, बीड्स, कॉइन्स, सेल्स, पंचरंग एक्सेट्रा. कॉरीज, सेल्स म्हणजे ते शंख असतो बघा, वाजवायचा शंख वगैरे घेऊन बसलेला असतो वेगवेगळ्या मल्टी कलरचा. बघा, तुम्ही डिस्कस करा. आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये इंट्रोड्यूसमध्ये ॲस्ट्रोलॉजिस्ट डे, आणि दुसरा पॉईंट आहे आर के नारायण. खूप आर के नारायण यांच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती गोळा करायची. चौथा पॉईंट बघा. देर आर सर्टेन अनरिझनेबल बिलीफ्स म्हणजे विश्वास अमंग पीपल लिव्हिंग इन आर सोसायटी. आपल्या सोसायटीमध्ये काही लोक असे आहेत की आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आहे. अनरिझन नसताना विश्वास ठेवू शकत नाही. अनरिझनेबल, रिझन हा शब्दाला ॲबल लागलेला आहे आणि अन लागलेला आहे, आणि शब्द तयार नवीन झालेला आहे. अनरिझनेबल प्रिफिक्स आणि सफिक्समध्ये आपण पाहिलेलं होतं. असे छोटे छोटे शब्द थोडेसे हायलाईट करायला शिकायचं. अमंग पीपल लिव्हिंग इन आर सोसायटी सर्टेन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिट्यूशन्स. सुपरस्टिट्यूशन्स म्हणजे जे की ॲस्ट्रोलॉजी लोक असतात, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? अंधश्रद्धा. अंधश्रद्धा ह्या घटनेवर अंधश्रद्धा विषयक लोकांच्या खूप काही गोष्टी असतात. एखाद्या जर बाबाने म्हणलेलं असेल, तुला काहीतरी झालेलं आहे, तुझ्या अंगात भूत घुसलेलं आहे, तिथे जाऊन कधी नारळ टाक, नारळ फोड, किंवा 1 किलो असं काहीतरी तेल बिल नेऊन ठेव, मग ह्या बघा गावात भूत लागलेलं उतरवतात तुमच्या ह्याच्यातून. Such events discuss with superstitions linked with them and means of their irrigations. बघा बरं, तुम्ही डिस्कस करा तुमच्या ह्यांच्यासोबत कशा पद्धतीच्या असतात. एक आहे बघा, पहिली गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? कॅट क्रॉसिंग युअर पाथ. जर तुम्ही चालत असताना मांजर गेलेलं असेल तर वाकडं, काय म्हणतात? समथिंग बॅड विल हॅपन. काहीतरी होणार आहे बरं का, जाताना काहीतरी होईल. आता अवघड आहे. वॉकिंग अंडर अ लॅडर, लॅडरच्या खाली चालत असताना समथिंग अनफॉर्च्युनेट विल हॅपन. बघा बरं, तुमच्या मित्रांसोबत डिस्कस करा तुम्ही कशा पद्धतीचे हे केले जातं. जर दूध सांडलेलं असेल, स्पिलिंग मिल्क किंवा सॅल्ट सांडलेलं असेल तर काय बघ. आणि क्राव इज शाउटिंग, आणि काव कॉविंग कन्सेंटेडली
जर कधी तो काय करत असेल, कॉव कॉव करत असेल तर काय, द गेस्ट विल कम ॲट युअर डोर. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप डिस्कशन असतात. टिवटिळी वाजत असेल तर समथिंग हू विल डेड असं कन्सिडर केलं जातं की समथिंग विल बॅड, वॉस्टली बॅड, खूप वाईट होईल, अशा डिस्कशन असतात. हे तुमच्या मीन्स ऑफ इरिडिकेशन्स हे व्यवस्थित तुम्ही डिस्कस करा. तुम्ही तुमच्या इव्हेंट्स अँड सुपरस्टिशन्स लिंक विथ देम. प्रत्येक गोष्ट त्याच्यासोबत लिंक आहे. आता तुम्हाला एक टास्क आहे सर्वांना. तो टास्क आहे अन ॲस्ट्रोलॉजर्स डेमध्ये इंट्रोडक्शन. आर.के. नारायण वॉज वन ऑफ द फायनेस्ट इंडियन रायटर्स. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये जर बघितलात तर पोएम सुरू होत असताना आर.के. नारायणबद्दल खूप काही माहिती दिलेली आहे. तिथे तुम्ही ती व्यवस्थित माहिती लाईन टू लाईन वाचायची. थोडीशी मी माहिती असंच सांगतो. Indian writers of his generation writing in English. His style is graceful. अशा पद्धतीची त्यांची रायटिंग होती. अँड ह्युमरस, इलिजंट अँड सिम्पल. एक सर्वांना संपेल असं. 10th स्टँडर्डला एक बुक आहे स्वामी अँड हिज फ्रेंड्स. काय त्यांच्या रायटिंगमधून एक जरी पुस्तक त्यांचं रीड केलं ना, तुम्हाला कुठलीही लँग्वेज यायलाच पाहिजे. तुम्ही रीड करा, रीड इट अलाउडली. If you want to be a more successful, so read it first. In his first novel, Swami and Friends, he created the imaginary South Indian town of Malgudi. हे मालगुडीमधून घेतलेली आहे स्वामी and his friends, which was further explored greatly popularized in succeeding. popularize हा शब्द केलेला आहे. In successful succeeding novels. His novels, The Guide, won him the Sahitya Academy Award in 1986. यांच्याबद्दलची माहिती तुम्ही सर्वांनी काय करा, यू सेट द कॅमेरा, मेक द व्हिडिओ अँड सेंड मी व्हिडिओ ऑन 9545511633 ह्याच्यावरती तुम्ही सर्वांनी आर.के. नारायणबद्दल तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. खूप चांगल्या पद्धतीचं रिसर्च करून त्यांच्याबद्दल कुठल्या अवॉर्ड्स भेटलेले आहेत, त्यांची ऑटोबायोग्राफी काय आहे, त्यांचं लिटरेचरमध्ये किती मोठं योगदान आहे, हे सर्वांनी आर.के. नारायणबद्दलची माहिती मला व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करून तुम्ही मला पाठवायचं. कंपल्सरी पाठवायचं आहे. जर तुम्ही पाठवलेलं असेल तर पुढच्या स्टेपला, प्रत्येक पावलाला मी तुम्हाला थोडं गायडन्स करेन. पण तुमचा हा आर.के. नारायणबद्दलचा व्हिडिओ आलाच पाहिजे. ते काही एक्सक्युजेस सांगायचे नाहीत. नो एक्सक्युजेस. कंपल्सरी. इट इज अ मॅनिटरी. यू हॅव टू सेंड, यू मस्ट सेंड मी दिस व्हिडिओ ऑन आर.के. नारायण. द स्टोरी अँड ॲस्ट्रोलॉजर्स डे, ही जी स्टोरी आहे अँड ॲस्ट्रोलॉजर डे हॅज ॲरॉनिक एलिमेंट्स वेअर द ॲस्ट्रोलॉजर्स प्रिटेंड्स, आणि तो नाटक करतो, टू हॅव सुपर नॅचरल नॉलेज. माझ्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे. एकदम तुझ्या डोक्यावर हात ठेवलं की तुम्हाला इंग्लिश ना असं फडफड 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 वाचता येईल, काही करता येईल. तुम्ही एवढे 12वीचे कष्ट करायची गरजच नाही आहे. मी सर सुपर नॅचरल नॉलेजचा असला असतो. मग तुमच्या डोक्यावर हात ठेवलं की झालं, ओम झाला, मंत्र म्हणला एखादा. दॅट कोइन्सिडेंटली टर्न्स आउट टू बी द ट्रूथ. आणि कधीकधी काही गोष्टी तुम्हाला तर माहीत आहेत, होत असतं ते कोइन्सिडेंटली आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. आणि एखाद्याने अशी गोष्ट बोलायला आणि तशी गोष्ट घडायला. जसं एखादा मांजर क्रॉसिंग करायला आणि समथिंग विल बॅड हॅपन्ड, आणि समथिंग काहीतरी चुकीचं झालं की मग ते आपल्याला नक्कीच त्याचं कोइन्सिडेंट घडून येतो आणि आपल्याला त्या गोष्टी अंधश्रद्धेवरती म्हणजे सुपरस्टिशन्सवरती आपण बिलीव करतो. अशा पद्धतीनं तुम्ही आर.के. नारायणबद्दलची माहिती आणि हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित आता पॅरेग्राफ सिस्टम करू आणि थोडं रीड करायला लागू. जे आर.के. नारायण 1906 and 2001 द रसिपुरम कृष्ण स्वामी अय्यर, त्यांचं नाव आहे. नारायण स्वामी इज वन ऑफ द बेस्ट known novelist among the Indian English
रायटर्स, इंग्लिश रायटरमध्ये सर्वात जास्त फेमस असलेले हे आर के नारायण. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. किती? 14 नॉवेल्स, 5 व्हॉल्यूम्स ऑफ द शॉर्ट स्टोरीज. त्यांच्या 5 व्हॉल्यूम्स ऑफ द शॉर्ट स्टोरी आहेत. अँड नंबर ऑफ travelogues and has the collection of non-fiction to his credit, and he also has written his Mero's My Days 1975 मध्ये लिहिलेलं आहे. नारायण हॅज क्रिएटेड, त्यांनी काय क्रिएट केलेलं आहे तर इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी वेअर रिअलिस्टिक म्हणजे रिअल कॅरेक्टर्स अस्तित्वात असल्यासारखं इन टिपिकली इंडियन सेटिंग लाईव्ह अमिंट अनप्रिडिक्टेबल इव्हेंट्स, म्हणजे अंडर ब्रिटिशच्या त्यावेळेसचा ही स्टोरी आहेत. अँड हीज स्टोरीज वर ग्राउंडेड इन कम्फॅशनेट, पूर्णपणे ह्युमनिझम अँड सेलिब्रेट द ह्युमर अँड द एनर्जी ऑफ ऑर्डनरी. हे जे आयुष्य आहे, ऑर्डनरी लाईफ आहे, जसे की तुम्ही मी जगतोय, ह्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण कशा पद्धतीनं हॅप्पी राहिलं पाहिजे, कशी एनर्जेटिक लाईफ जगली पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप करून ह्या काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं ही स्टोरीज वर कॅरेक्टराइज बाय अ सिम्पल स्टाईल अँड सबस्टल स्पिरिट. छोट्या छोट्या आपल्याला मोरल गोष्टी शिकवतात. त्याच्यामुळे आर के नारायणबद्दलच्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही रीड करा. तुम्हाला मालगुडी, माय डेज, तर स्वामी अँड हिज फ्रेंड्स हा सुद्धा तुम्ही डेफिनेटली I would like to advise you, you should go through these books. If you have time, definitely you will realize the magic of literature. हे लिटरेचरचं एवढं मॅजिक आहे, एक लक्षात ठेवा. नॉलेजपेक्षा इमॅजिनेशन इम्पॉर्टंट आहे. जरी तुम्ही सायन्स, आर्ट, कॉमर्स जर शिकत असाल, कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असेल तर इमॅजिनेशन इज द पॉवर ऑफ नॉलेज. लक्षात ठेवा, सर्वात जास्त ठीक आहे पॉवर कशाची असेल तर ती इमॅजिनेशन आहे. तुम्ही कल्पना करायला लागसाल आणि कल्पना करायला लागल्यानंतर सुचायला लागतं, खूप मोठा विचार करायला लागता. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. उद्या येताना तुम्ही कंपल्सरी मला आर के नारायणबद्दलचा व्हिडिओ कंपल्सरी सेंड करा. मग आपण आता इथून कम्प्रेन्शन फॉर रीडिंग, व्होकॅब्युलरी अँड ग्रामर स्टेप बाय स्टेप शिकू. सो बाय एव्हरीवन.